मी अश्विनी कुंटे USA आत्ताच भारतात आले. आज आम्ही औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर इथे फिरायला आलो आहे. घृष्णेश्वराच्या दर्शनाने जे 12वं ज्योतिर्लिंग आहे तिथून आम्ही सुरुवात केली आहे. दर्शन घेऊन आता पुढे निघालो आहे देवगिरी किल्ला पाहायला. महाराष्ट्रातील एक अत्यंत सुंदर असा हा किल्ला आहे आणि जो अजूनही सुस्थितीत आहे. हा किल्ला चढणंही तेवढं कठीण नाही आहे. इथे बघण्यासारखे अनेक स्थळं आहेत, जसं की गणपती मंदिर, चांद मिनार आणि भारत मातेचं मंदिर हे एक प्रमुख आकर्षण आहे. सर्वसाधारणपणे 2 तासाभरात हा किल्ला आपला फिरून होऊ शकतो. इथूनच जवळ आता वेरूळची लेणी म्हणजे जगप्रसिद्ध एलोरा केव्ज आहेत. त्यातील सगळीच लेणी सुंदर आहेत, पण कैलास लेण हे प्रमुख आकर्षण आहे. हे आहे भद्रा मारुती मंदिर. येथील हनुमानांची मूर्ती ही शयनावस्थेत आहे. औरंगाबाद शहराला सिटी ऑफ गेट्स अशा नावानेही ओळखले जाते. कदाचित अख्ख्या जगभरात कुठेही एवढी दरवाजे नसावेत कुठल्याही शहराला. इथे एकूण 52 दरवाजे आहेत आणि ह्यातील काही दरवाजे अजूनही खूप सुंदररित्या जतन केलेले आहेत. काही मात्र काही पडझड झालेली आहे. पण अत्यंत सुंदर असं हे शहर फिरताना मला खूपच मजा आली. तुम्ही सर्वांनी मजा घ्या. छत्रपती संभाजीनगर हे हिमरू साडीकरता अत्यंत प्रसिद्ध आहे. तर ही साडी कशी विणली जाते याचं प्रात्यक्षिक बघण्याची संधीही मला मिळाली. खूपच सुंदर कलाकुसर असते आणि भरपूर वेळही घेतात हे साडी विणण्यासाठी. पाहू शकता आपण कसं दिसते आहे ते. आता आपण आलोय एक अनोखी गोष्ट पाहायला. ही आहे पाणचक्की. 1744 साली ही पाणचक्की बांधण्यात आली आहे. इथे तुम्ही पाहू शकता त्याच्यातून येणारं पाणी आणि पुढे गेल्यावर आपल्याला ह्या पाणचक्कीची चाकं म्हणजे पाती दिसत आहेत आणि इथून जरासं वर गेलं की आपल्याला या पाणचक्कीचं खरं रूप म्हणजे जातं ज्याच्यातून पाणी खालती येते तेही पाहायला मिळेल. हे आहे ते जातं. दिवसभर फिरून आता आम्ही आलो आहे बीबी का मकबरा पाहायला. औरंगजेबाने ताजमहालच्याच धर्तीवर त्याची प्रतिकृती म्हणून हे शिल्प उभारले आहे. अत्यंत सुंदर असं कोरीवकाम आणि नक्षीकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं. संध्याकाळच्या रोषणाईमध्ये बीबी का मकबरा अत्यंत सुंदर दिसतोय आणि त्याला साथ दिली त्या निळ्या आकाशाने. आपणही याचा आनंद घ्या. आज मस्त औरंगाबादची सफर झाली आहे. उद्या भेटूया आंबे जगायला. गुड नाईट.